मायासारखे कपडे लई जणकडे, लई जणकड कपडे आहेत, पण सप्ते करून गाड्याचे हप्ते फेडीत येत. हे कपडे को नाही डिमांड. एक लक्षात ठेवा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. गुरु दास तू का निस्त गेन नाही, त्याला स्ट्रबल पण द्या पाहिजे. त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तू का. जगतातून या जायाचे रे, मरणाचे स्मरण करा. 2 दिवसाची धनसंपत्ती विद्वत्तान सत्ता रे. लोभितीच्या पडोणी करसी कारे, आयुष्याची होळी रे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे बटन बंद नको करू ना. आनंदे निर्भय डुलत असो, असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दे पाप पुण्यांगा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भय डुलत असो विठ्ठल विठ्ठल. पंचवीस वर्षापासून शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान, भगवंताचं मनन आपल्या घरामध्ये घडावं याकरता परमपूज्य आदरणीय कैलासवासी हरिभक्तीपरायण सुधाम देवजी खोसे यांच्या प्रेरणेनं व कैलासवासी केशवानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं समस्त गावकरी मंडळ शहागड यांच्या कुशल मार्गदर्शनानं सुंदर असा देखणा दैदिप्यमान सप्ताह. या ठिकाणी संगीतमय शिव महापुराण कथा प्रवक्ते शिवानंद स्वामी यांच्या मुखारविंद्यातून आपण कथा श्रवण करतो. ज्ञानेश्वरीचं पारायण ज्यांच्याकडे आहे असे सेवक हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज बोचरे कीर्तनकार आहेत. शशराव महाराज शिंदे असतील. पुन्हा हरिपाठाचं नेतृत्व किरणजी महाराज, माऊली वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी सर्व भजनी मंडळ आहेत. विडेकरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मागे पुढे उभार आहे संभाळीत, पुढे बसलेले ज्यांनी प्रेरणा दिली असे परमपूज्य आदरणीय बोधे महाराज आहेत. पुन्हा या ठिकाणी मृदुंगाचार्य गजाननजी महाराज, पुरुषोत्तम महाराज, गायनाचार्य हरिभक्तीपरायण पावसे महाराज, शिवाजी महाराज, बळीराम महाराज. मागे पुढे उभार आहे संभाळीत, त्यातले त्यात हरी शिंदे हरि ओम महाराज आहे. पुन्हा सर्व श्री महाराज मंडळी, माता भगिनी, पुरुष वर्ग आबाल वृद्ध आहे.
कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी ह्या शहागड गावामध्ये तिसरं कीर्तन आहे आणि म्हणून त्या निमित्तानं आमचे सप्ताह कमिटीमध्ये चांगल्या प्रकारची उत्कृष्ट भूमिका बजावणारे वैकुंठवासी तुकारामजी बरबडे तात्या, त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। मग चालतं फिरतं व्यक्तिमत्व आल्यानंतर कुठे महाराज कसे थांबले, जेवण झालं का, हे विचारणारे आमचे सहज सप्ताहाचे सर्वपरी जबाबदारी सांभाळणारे आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी विजय दादा खरात। आणि मग हे दिसले नाही, मग विचारलं महाराज आणि मग सांगितलं, त्यांनी देह ठेवला महाराज, शिव झाले ते। पण सप्ताहाच्या माध्यमातनं, धर्माच्या कामाच्या माध्यमातनं आजही ते आजर अमरच राहणार आहेत। विठ्ठल कार्यक्रमाचं सौजन्य ज्याने घेतलं आज माणिकलाल रामचरणलाल जयस्वाल यांचं आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे। त्याने या ठिकाणी हार बुक्का महाराज मंडळीची व्यवस्था आजची त्यांच्याकडे आहे। माय बापांनो सेवेकरता निवडलेला अभंग बहुतेकांच्या परिचयाचा आहे। सदा नाम घोष करू हरी कथा बरं पावसे महाराज गणेशजी महाराज, तेने सदा चित्ता समाधान नामस्मरण चिंतन ध्यान ज्या घरामध्ये आहे महाराज, त्या घरामधले कामक्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली। काम क्रोध मद मोह मत्सर अंशा मनशा तृष्णा वासना कामना बर का काका हे निघून जात असतात। आणि म्हणून बर का आई आपल्या घरामध्ये निस्तं ज्ञान असावं का, अनुभवजन्य ज्ञान असावं। अनुभवजन्य ज्ञानाला फार किंमत आहे। निस्तं ज्ञान म्हणलं का माणूस दांडरत। पैसे आजाचे न बापाचे असावेत का स्वतःने कमवलेले असावेत। आजाच्या न बापाच्या प्रॉपर्टी अर्थ येड उड्या आणत, पण स्वतःने कमवलेल्या प्रॉपर्टीवर खूप आनंदाची मिजाज असते त्याची। आणि म्हणून जगत असताना स्वतः घेतलेली गाडी आणि म्हातारीची गाडी, स्वतः गाडी गतिरोधकवर आदळून देत नाही आणि म्हातारीची म्हणले का गतिरोधकवर डबल टाप टाकीत आणि इबार काढीत। लक्षपूर्वक ऐका जरा माय बापांनो, म्हणून आपल्याकडे नुसतं ज्ञान असावं मामाश्री का अनुभवजन्य ज्ञान असावं। नुसत्या ज्ञानाला किंमत नाही महाराज। ज्ञान म्हणलं का माणूस दांडरल्यावरच राहतं। माझ्यामुळं मी असलो तरच सप्ताह होऊ शकतो, नाही तर होऊ शकत नाही। आणि हे जर डिलीट मारायचं असेल तर सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। आणि चित्ताला समाधानाची प्राप्ती प्राप्त झाली का सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो। अलंकार घातले देहाला घातलेत का बुद्धीला घालावेत का देहाला घालावेत। आता मी कानात कुंडल घातलेत, हातात मुद्या घातल्यात, गळ्यात लाकीट घातलं, हातात ब्रासलेट घातलं, मग अलंकार देहाला आहेत का बुद्धीला आहेत। आता कशाला आहेत माझ्या। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, अलंकार सांगितले, मग अलंकार बुद्धीला असावेत का देहाला असावेत। शिवाजी महाराज अण्णा सोन्याने बुद्धी मडली पाहिजे का देह मढवला पाहिजे सोन्यानं। कशानं काय मडवायचंय। बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे एका केशव। ए हातपाय लांब्या, ए
एका केशवराजे सकळ सिद्धी. महाराज, ज्या घरामध्ये बुद्धीचं वैभव आहे, जरा लक्षपूर्वक काय का महिला मंडळ, पुरुष मंडळी, ज्या पोरांनो जरा लक्ष, ज्या घरात बुद्धीचं वैभव आहे त्या घरामध्ये आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. आणि ज्या घरामध्ये बुद्धीचं वैभव नाही, आणि म्हणून एक लक्षात असावं, ज्या घरामध्ये सतत नामस्मरण आणि चिंतन चालू आहे, पण आवडीनं बरं का, समजून बरं का, नुसतंच भेव वाटलं का देव नको, समजून समजून, ज्या घरात समजून परमार्थ केला जातो त्या घरामध्ये पोरांच्या दांडातली ताकद वाढल्या जाते का डोक्यातली ताकद वाढल्या जाते. ज्या घरात परमार्थ समजून केला जातो गुरुजी, त्या घरात पोरांची ताकद दंडातली वाढल्या जाते का डोक्यातली? हा, आणि ज्या घरात डोक्यातली ताकद वाढल्या जाते त्या पोराच्या पाठीमाग बरेच लोक राहते. आणि ज्या घरात नुसते दंडळेची कंडळे, ज्याच्या डोक्यात ताकद आहे ना त्याच्या पाठीमाग नाही, त्याच्या पुढं गडी झेंडे घेऊन राहते. तुमच्या पोरांच्या दंडात ताकद आहे का डोक्यात आहे? हेअर स्टाईल का हेड स्टाईल? डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार? आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात ना त्या घरामध्ये भगवंत कळाला. बरं, भगवंत देवळातला कळाला का आहारातला कळाला? होय, तुमचे देव देवळातले आहेत का वड्यातले आहेत? ज्या ज्या घरामध्ये मंदिरात देव आहेत, मंदिरातला देव ज्या घराला कळाला त्या घराला आहार कळाला. आणि ज्या घराला वड्यातले देव कळाले ते मग त्या घरात आहार तेच राहणार आहे. घोराट झालेले बोकडे, बॉम्बलाच्या काड्या, मग आहार नामस्मरणाने आहार कळतो मायबापांनो. आणि ज्या घरामध्ये नामस्मरण आहे त्या घराला संत कळाले. संत म्हणजे काय? नुसते संतावाने कपडे घालणारे का संतावाने जीवन जगणारे? होय आबा, संताचे कपडे असावेत का जीवन संताचं असावं? नाही तर कपडे संताचे, लफडे निळफुलीचे. नाही नाही, कपडे बाबाचे घालायचे आणि लफडे नको त्याचे करायचे. महाराज, जगत असताना ज्या घरामध्ये ज्ञानोबा कळाले, तुकोबा कळाले, गोरोबा कळाले, सावतोबा कळाले, हो चोखोबा कळाले, भगवान बाबा कळाले, वामन भाऊ कळाले, नगद नारायण बाबा कळाले, त्या घरामध्ये पोरं वॉरियर आहे, किंग आहेत. आणि ज्या घरात हे कोणीच कळलं नाही त्या घरात येणार कोण? आणि म्हणून आपल्या घरामध्ये परमार्थ नामस्मरणाचा, चिंतनाचा, ध्यानाचा, ज्याचं नामस्मरण घेतो तो किती वॉरियर आहे, तो किती किंग आहे, तो किती राजा आहे. रामाचं नामस्मरण घेतो, राम किती मोठा राजा आहे. आणि टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसाला भेटण्याचं कार्य 14 वर्ष रामानं वनवासात असताना केलं. महाराज, एक बाणी, एक पत्नी, एक वचने, वॉरियर आहे, तो किंग आहे, राजा आहे. आणि म्हणून ज्याचं नामस्मरण घेतो, ज्याचं नामस्मरण आहे तसा आहार जर घरात असेल
कृष्णाचं नामस्मरण आहे, गावरान गाईचं दूध जर घरात असेल, रामाचं नामस्मरण आहे, शुद्ध आणि सात्विक आहार घरात असेल, महाराज आपलं पोरग फार मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात ठेवा, सीतेचं नामस्मरण आहे आई, सीतेचं. सीते 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 राम से मिला दे, राधे 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 श्याम से मिला दे, श्याम से मिला दे राधे श्याम से मिला दे, सीते 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 राम से मिला. मग सीता कुणाची मुलगी आहे? बोलत राहणार. सीता कुणाची? जनक राजाची. कुणाची पत्नी? राम राजाची. कुणाची सून? दशरथ राजाची. एका राजाची मुलगी, एका राजाची सून आणि जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपली. सुख की कभी याद नहीं की और दुख की कभी फिरियाद नहीं की, उसी का तो नाम सीता है. आपला गॅस संपला का? मा भाव म्हणत होता नाही देत त्या घरात, पण मामानी माया पाठीवर हात फिरू 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 सांगितलं, लय भारी आहे, लय भारी आहे. 1.5 महिना गॅस भरून आणत नाही. तुम्ही 1.5 महिना दुःख सहन करू शकत नाही. तुमच्याकडे काय बुद्धीची कॅपॅसिटी आहे महाराज? काय कॅपॅसिटी आहे तुमच्याकडे? ज्याने आयुष्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली इतकं दुःख आता इथं कुणाला आहे? इथं कुणाला आहेत का? मुक्ताबाई इतकं दुःख आहे का कोणाला? जाऊ द्या, तुकोबारा इतका त्रास आहे का कोणाला आता इथं? अजिबात नाही. मग का डिप्रेशन मध्ये आहेत आपले लेकरं? का आपल्या घरामध्ये मेळ नाही? का आपल्या घरामध्ये आनंद नाही? घर मोठाले आहेत हो, पण घरामध्ये जेवढे दैदिप्यमान विचार पाहिजेत तेवढे विचार नाहीत ना. घर मस्त मोठाले आहेत, प्रॉपर्ट्या खूप आहेत, पण विटल्यात प्रॉपर्टी. प्रॉपर्टी विटलेली कळते का? वास मारते काही काहींची प्रॉपर्टी. का वास मारते? आपण जर म्हणलं ना किती क्षेत्र आहे, ते म्हणले हायवेला 9.5 एकराचा फ्रंट आहे. किती एकराचा? 9.5 एकराचा फ्रंट आहे. पण ज्याचा 9.5 एकराचा फ्रंट आहे ते म्हणतो नाही करायचं. प्रॉपर्टी विटलेली आहे का आनंदी आहे? विटलेली आहे प्रॉपर्टी. पनीर भाजी भगोल भर केलेली, वास आणती, इटली, खायच्या लायकीची निघून गेली. प्रॉपर्टी जाऊ द्या, काही घरामध्ये तारुण्य विटलेलं आहे. तरुण मित्रांनो, तारुण्य विटलेलं आहे काय घरात बाबा? नुसतं तरुणच नाही तर तरुण्या सुद्धा विटलेल्या आहेत. तरुणच नाही किंवा तारुण्यच नाही तर घरातली स्त्री सुद्धा विटलेली आहे. सौंदर्य झाकाय करता असतं का उघड करण्याकरता असतं महाराज? आणि जपाय करता असतं. सौंदर्य झाकून जपाय करता असतं. आता आपल्या बऱ्याचशा स्त्रिया ज्या सौंदर्यवान आहेत त्या नुसत्या कातडीनेच चमकत्यात आणि बुद्धी गंजळलेली आहे. तुमची बायको कातडीनेच चमकणारी असावी का बुद्धीनं चमकणारी असावी? तुमचं लग्न झालं का? ज्याचं झालं ते भामट्यावानी पाहतेत. हो अरे काय नवरा हेअरस्टाईलचा असावा का हेअरस्टाईलचा असावा? डोक्याच्या केसाचा वळणाचा असावा का डोक्यातल्या विचाराचा असावा? बोला ना ओ साखर अक्का, होय मंगल काकुआ, होय सुनीता वहिनी,
घरात लेकरं मोठे करत असताना ज्या घरामध्ये स्त्रीकडे नामस्मरण आहे, चिंतन आहे, ध्यान आहे, त्या घरातलं लेकरू फार मोठं आहे. कारण की तिला लेकरू मोठं करत असताना लेकराला काय द्यावं खायला हे कळालं. बाबा खायला काय द्यावं? नामस्मरण रामाचं आहे, पण रामासारखं द्या. कृष्णाचं आहे, कृष्णासारखं द्या. हनुमानाचं आहे, तर हनुमंताचा आहार द्या शुद्ध. हनुमानाने आपल्या घरात यावं याच्याकरता उपवास धरले पाहिजे का न? वय होय गया का? होय धुरपदा का कुआ? उपवास धरले पाहिजे का? हनुमानाने तुमच्या पोटी जन्माला यावं याच्याकरता उपवास तर नाही, पण घरामध्ये जर नियम असेल आहाराचा तर हनुमानासारखे बलशाली लेकर घरात जन्माला येतील. आणि म्हणून ज्या ज्या घराला परमार्थ कळाला, कपड्याचं नाही बरं का, कपड्याचा परमार्थ नाही. मायासारखे कपडे लई जणकडे, लई जणकड कपडे आहेत, पण सप्ते करून गाड्याचे हप्ते फेडीत येत. हे कपडे को नाही डिमांड. एक लक्षात ठेवा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. श्रीराम परी रसनो हे डोंगा काय बोललास वरलिया रंगा. माय बापांनो, म्हणून जगत असताना बऱ्याचशा गळ्यात माळा नाही आहेत, पण माळकऱ्यापेक्षा हे शुद्ध जगतात. लक्षात ठेवा बरं का. हा, बरेचसे अजून पंढरपूरलाही गेले नाही, पण वारकऱ्यापेक्षा स्टँडर्ड जीवन जगतात. आणि त्यांची पोरही त्याच क्वालिटीचे आहेत, मामा. आमच्या गळ्यात मोठाल्या माळा, पोर आपला नाद नाही करायचा, आपला नाद नाही करायचा. किती प्रगल्भ आहोत आम्ही, किती प्रगल्भ आहोत. पोरं मोठे करत असताना ज्या अंजनीला आपलं लेकरू वज्रदेही करायचंय, हा आहार जिला कळाला, काय देत होती अंजनी माता मारुतरायाला? होय अक्का, काय मारुतरायाचा आहार काय सांगता येईल? होय नाही ना बाबा, लवंगाच्या माळा घाली तेच मारुतरायाला. मग लवंग खात काय मारुत? नाही, चढ उतराचे कणकीचे दिवे लावी तेच आमच्या तिथं. मग कणिक खात काय मारुत? अरे हनुमानजी सारखे लेकर आपल्या घरामध्ये वज्रदेहीन बलशालीन बुद्धीनं स्टँडर्ड असावेत. याच्याकरता आहारशास्त्र सांगतंय की अंजनी माता आपल्या हनुमानजीला, पवनपुत्राला रोज संध्याकाळी प्युअर गावरान गाईचं दूध आणि त्याच्यामध्ये 2 चिमटी ओरिजिनल हळद, केमिकल विरहित, हे टाकून हनुमानजीला प्यायला देत होते.
किती इथले अंजडी माता ओरिजिनल गावरान गाईचं दूध आपल्या लेकराला संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस पाजतात वर बोट कर. एकच आहे आता. बाकीचे कोणच्या गाय आहेत? कोणच्या गाया कोणत्या आहेत आपल्याकडे? कोणते कोणते? नामस्मरणाने आहार कळतो. ज्याचं नामस्मरण घेत आहेत, लक्षपूर्वक आहे का? रामाचं नामस्मरण घेत असताल, भगवान शिवाचं नामस्मरण घेत असताल. भगवान शिवजी तुम्ही फोटोमध्ये बघितले असतील, असे ढेबरे डाबरे का पोट सुटलेलं आहे, आता तीर्थ घेऊन आलो. होय बाबा. बरं, राम भले असे आपलं राम भगवान प्रभू रामचंद्रजीचा तुम्ही फोटो पहा, मूर्ती पहा, कशी आहे? स्लिम आहे की नाही? मस्त. गोपाल कृष्णाची स्लिम आहे एकदम, असे सडपातळ. ज्यांना आहार कळाला आणि तब्येत कळाली त्यांची बुद्धी सुद्धा स्मार्ट आहे. एक लक्षात ठेवा, पोटाचा प्रश्न सुटला ना तर सुटलेल्या पोटाचा प्रश्न उद्भवतो. म्हणून आपला आहार कोणता आहे हा परमार्थात शिकवला जातो महाराज. ज्या घरामध्ये आहार शिकवला जातो त्या घरामध्ये नामस्मरणाचा पावर कळतो महाराज. नाही तर मग आपण जर म्हणलं सप्त्याला जाता का, ते आपण नाही जात. म्हणलं का हरिपाठाला जाता का? नाही. ते म्हणे पाठाला पान नाही भाऊ, कुठं हरिपाठाला जातो आपण. म्हणलं मग काकड्याला जात असताना तुम्ही. ते आईन झोपा लागायचं टाईम आणि त्यांचा उळायचा टाईम एक होतो. काकड्याला कीर्तनाला नाही. कीर्तनाला जाता का नाही? माळकरी तर सारे दुनियाचे लबड आहेत, लबड. मी म्हणलं मग तुम्ही याला पारणाला बसले का नाही? ज्ञानेश्वरी पारणाला आता रौप्य महोत्सव आहे 25वा. भाऊ भाऊ काय इथं पते खेळून खेळून मुळेच झालेलं आहे. आणि कुठं पारणाला बसतो भाऊ, मरणाची आग होती. मी म्हणलं मग नेमके सप्त्याला कुठंच नाही का? एवढा मोठा सप्ताह आहे. ते म्हणे फक्त पंक्तीला. साड्यात पुढं पत्रवाळी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. लापशीन कडी भात आला कोणाची पंगत सप्त्यावाले याची काय पंगत घ्या रे? होत नाही तर देऊ नाही. कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि पुरी भाजी गुलाबजांबू आले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा. अजून 2 टाक ना गुलाबजांबू. हा काय एकच वाढाय सांगितलं? अरे मा ना तू ये माया चुलत भावाची पंगत आहे, माया चुलत भावाची. अरे हाई पण एकच सांगितलेले, अजून टाकणार. तो बापूची पंगत आहे का? सप्ताह खाण्याकरता नाहीये, बदल करून घेण्याकरता केला जातो सप्ताह महाराज. म्हणून जगत असताना तुम्ही आम्ही नेमकं बदल कोणता करून घेतोय? 25 वर्ष झाले सप्ताहाला, 25 वर्ष. बदल काय आहे आमच्या घरात, आमच्या जीवनात, आमच्या विचारात, आमच्या लेकरात? आमचे लेकर अजूनही याच्यात पैसे घालतात काय ते शेअर मार्केटमध्ये. त्याच्यात लई जण उलथे की पालथे हो गए मुंडी के ऊपर. अजूनही ऑनलाईन रमीत पैसे घालतात आमचे लेकर. आणि बापाने कमवलेली रोडवरची प्रॉपर्टी अगदी किरकोळ करणारा विकणारे लेकर आपले मी पाहिलेत माय बापांना. आणि म्हणून जगत असताना आमच्या घराला कितपत परमार्थ कळाला? जर परमार्थ कळालेला असेल तर घरामधलं लेकरू लात मारीन तिथं पाणी काढतं.
परमार्थ जर कळालेलाच नसल, बापही जग्या जग्या कळाला का? जग्या 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 म्हणजे आपलं नाही कळलं. जग्या म्हणजे वळू, वळू म्हणजे कठाळ्या, आणि कठाळ्या म्हणजे देवाला सोळड्याला बैल. बाप तसाच आणि पोरग आहे तसंच. आणि म्हणून जगत असताना घरामध्ये बापाचा DNA किती स्टँडर्ड आहे, ब्लड किती शुद्ध आहे. ज्या घरामध्ये बापाला आहार कळाला त्या घरामध्ये नामस्मरण कळालं. ज्या घरामध्ये नामस्मरण कळालं त्या घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, MBBS, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे लेकर जन्माला येतात महाराज. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका. जिल्हे किती आहेत महाराष्ट्रात? बरोबर आहे, किती? 36 जिल्हे आहेत दादा. आणि एका एका जिल्ह्याला जिल्हाधिकारी किती आहेत? एक. मग 36 जिल्ह्यात किती अधिकारी? त्यांची नावं वगैरे सांगते ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो. एक लक्षात ठेवा, कोण ब्रिलियंट आहे आणि कोण गांग आहे. गांग्या 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 कळतो का? गांग्या गांग्या. कोण ब्रिलियंट आणि कोण गांगा. म्हणजे कोण आहे का? मांग, महार, चांभार, कुंभार, तिली, धनगर, वंजारी, माळी, साळी, कोळी, लवार, सुतार, 18 पगड जातीतले, बहुजन समाजातले. ज्या घरामध्ये हिंदू पद्धतीने 25-26 जणांचे आडनाव सांगू शकतो. कोण आहे? अभिमानाने बरं का. कोणीतरी कुलकर्णी, कोणीतरी जोशी, कोणीतरी देशपांडे, कोणीतरी धूत, कोणीतरी पांचाळ. बरोबर आहे. आणि उरलेले वरचे 10-12 जण मग आपले मांग, महार, चांभार, कुंभार, तेली, धनगर, मराठी, वंजरी, सुतार, लवार, मग आपले. हे आपले सगळ्यात पुढं डेंजर कुठं? आपला नाद नाही करायचा. ढंगड ढंगड ढंगड. आजही तुम्ही मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जा, महिला मंडळ, पुरुष मंडळी. आणि तरुण मित्रांनो जरा विशेषपूर्वक आहे का, मोठ्या हॉस्पिटलमध्ये अहिल्यानगरला जा, संभाजीनगरला जा, बीडला जा, नाशिकला जा, नांदेडला जा. हो, मोठमोठ्या सिट्यात जा. हृदयाचे तज्ज्ञ, ब्रेन ट्यूमरचे तज्ज्ञ, कॅन्सरचे तज्ज्ञ, गर्भाशयाचे तज्ज्ञ, मणक्याचे तज्ज्ञ, न्यूरो सर्जन, हे मोठमोठे डॉक्टर आहेत. त्यांची 6-7, 7-7 दिवस मला असं वाटतं अपार्टमेंटला अपॉइंटमेंट 6-6, 7-7 दिवस लागतात. बरोबर आहे ना सेठजी? कधी कधी काही 15-15 दिवस सुद्धा नंबर लागत नाही. सकाळी जर ते 10ला हॉस्पिटलमध्ये गेले आणि संध्याकाळी 10ला हॉस्पिटलमधून निघतात, त्यांची एका जणाची कमाई म्हणजे त्यांना एकट्यालाच उचलत नाही. उचलती बरं, चिल्लर चाललर नाही कमीत ते. मग पैसे दंडातल्या ताकदीचे आहेत का डोक्यातल्या ताकदीचे? बरोबर बरोबर आहे. मग त्यांनी कॉलेजमध्ये जात असताना 15 ते 25 मध्ये कॉलेजच्या काळामध्ये डोक्यात पुस्तक ठुलं का पोरगी ठुली? बोला ना. आपलं उलचिक मिशी आल्या का? याला नाथ बाबा म्हणतात. काय माये गेली होती भूतापासी. बस याच्या पुढे म्हणूच नका. ज्याला जिला कळालं त्याला तिला धन्यवाद देतो मी. आणि ज्याला जिला कळलंच नाही त्यांना काल्याच्या दिवशी पिशी घेऊन यायची आणि बुंदी घेऊन जायची.
येडी माँ के चांद बेटे न उदबत्ती लगा के हगने को बैठे। अरे ज्ञानोबान तुकोबा ज्या ज्या घराला कळाले आज ते घर महाराष्ट्रात मोठे आहेत, महाराष्ट्रात मोठे आहेत। आणि ज्या ज्या घराला ज्ञानोबाई कळाले नाही आणि ज्या ज्या घराला तुकोबाई कळाले नाही ते मोठे घर होते पण संपले आता। वेब थिंकिंग, वेब कल्चर, वेब लाईफ। तुमच्या घरातला परमार्थ किती प्रभावशाली आहे। परमार्थ म्हणजे माळ घातली म्हणजे परमार्थिक झालात का तुम्ही? तुम्ही परमार्थिक म्हणजे तुमच्या मुलांचं जगणं असं असावं की गावकऱ्याने येऊन सांगावं, दादा पोरं लय सुपर येत राव तुमचे, दादा काय लय सुपर व्यवहार आहे राव तुमच्या पोरांचा, अरे बाप काय नाव आहे तुमच्या पोरांचं। समजायचं बाप जरी वारकरी नसला पण घरामध्ये नियम फार खतरनाक आहेत घरात। आणि ज्या घराला नियमच नाही मत्रच म्हणतो भाऊ गावात चालला काय मला बिडेच कट्टीला आण बरं, नाही तर मग मला 90 आण धर येत आणि तिकून येतं मला 90 आण, 90 काय आला मग हातपाय दुखते। घरामध्ये जर असा संस्कार असा जर असतील आपल्या घरात नियम तर पोरग बिघडायला काय उपयोग। अहो काही काही जण चालता बोलता शिव्या देतात, काही काही बाप सहज करे भाडकवू शिव्या देतात। नातू बी तेच ऐकतो आणि त्याला गाडी आणली होती त्या नाताला जत्रातून, ते खेळत होत चला 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 गेवराई बीड बसा, बसले बा। आता ते पोरग तिनच म्हणायचं, आजा म्हणायचा बाप म्हणायचा, ते पोरग म्हणायचं चला 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 बसा, त्या भाडकावला जायचं बीडला त्याने बसायचं। त्या आजीने ऐकलं, आजींचा वान्य 12 जणात आणला करे काही म्हणतो का, आजच म्हणत होता ना 4-4 वेळेस। त्या पोराने ते काय जनाटा फेनाटा मनोर नाही घेतला पण थोडी गाडी पुढे घेतली, ज्याला बसायचं त्याने बसा रे भाऊ, आताच एका भाडकावच्या माय भांडणं झालेले। घरामध्ये मोठ्याचं वागणं कसं आहे याच्यावर तुमचे हे पिल्ल येतात। माऊली सांगतात का भूमीचे मार्दव सांगे कुंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनांचे। जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कुंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते। अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाले बीजाची। जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा, ओटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा। मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी। हो बाप महत्वाचा, आई महत्वाची। घरामध्ये नियम आणि नियमावली महत्वाची आहे। नामस्मरण कळालं की आहार कळतो। रात्री सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजूपर्यंत एवढा अमाऊंट आहे महाराज की 3-3 ब्रूफकेस भरते 500च्या बंडलने। ते त्यांना उचलत नाही, 2-3 कंपाऊंडर उचलायला राहते। डिक्की कोणच्या गाडीची? बोलेरोची, स्कॉर्पिओची, इनोवाची, हे अरे BMW, जगवार, मर्सिडीज। आपल्याकडे आहे स्कॉर्पिओ, तीच चालू आहे ना। लोटा बरं लोटा आहे ना आपल्याकडे, स्कॉर्पिओ आहे आपल्याकडे, बोलेरो टेकाडाला लावून ठुलले आहेत आपण उताराला।
एक लक्षात असू द्या. आणि त्या डॉक्टरांच्या बाहेरच्या केबिनचं नाव वाचलं, पाटी वाचली. मी नाव नाही ठेवत बरं का, त्यांना आहार समजलेला आहे. आहार, डायजेशन, आपल्या लेकराचं डायजेशन, त्याला काय पचतंय, त्याचं शरीर मोठं होतंय का बुद्धी मोठी होती हे त्यांनाच कळतं. त्या हॉस्पिटलच्या बाहेर बघा, धूत, कुलकर्णी, जोशी. आता एक 6 महिन्यापूर्वी भारतातलं एक रत्न हरपलं. काय नाव? राजकीय क्षेत्रातलं नव्हतं, ते औद्योगिक क्षेत्रातलं होतं. रतनजी, ज्या रक्तामधनं, ज्या ब्लडमधनं जन्माला आले असतील, ते ब्लड किती शुद्ध असेल. किती तो DNA निर्माण होण्याकरता बाप किती पवित्र असेल. बरं, ज्या आईच्या पोटात ते राहिलं 9 महिने 9 दिवस, ती आई किती सुशील असेल, किती संस्कारी असेल. बोला ना. ती निस्तीच दिसती छान रूपाचा बाण, ती कमान मारी तिच्या करांनी, अशी नव्हती ती. केस झटक मटक, कटिंग हटक मटक, अशी नव्हती ती. इंटेलिजंट, ब्रिलियंट, स्मार्ट, दूरदृष्टिकोन तिच्याकडे होत. तिचे कपडे व्यवस्थित, झाकून पाकून सगळ्या गोष्टी. आपल्या धर्मामध्ये, हे आई ऐका ना, तू मला शा द्या, नाही तर काही म्हणा, मला रोज कितीतरी लोक शा देतात, रोज देतात मला कितीतरी लोक शिवाय. चांगलं मला कुणीच म्हणत नाही भाऊ. काही मध्ये ठेवलंय 12चा येऊ डायरेक्ट म्हणतात मला. मग कमेंट वाचल्या मी तर मी म्हणत असते, आपल्याला लई लोक शाय द्यायला लागले. मी ते म्हणतात मग आपण मोठे व्हायला लागलो, आणि मोठ्यालाच लोक शाय देतात. हे डोक्यात ठेवर का, कोणलाही देत नाही. मला तर शाय देतात, तुकोबराला तर हाणलं, आणि आम्ही तुकोबरायच्या गोवा सामान बी नाही. एक लक्षात ठेवा. हो देवा शपथ. तुकोबराय, तुकोबरायच्या पायाच्या खालची मातीच सुद्धा लायकी नाही आमची. जा तुकोबराय ते तुकोबराय. आई, हे आई, ज्या घरामध्ये ज्या स्त्रीला राहणं कळालं ना, राहणं, तिला खाऊ घालणं कळलं. जिला राहणंच कळलं नाही, तिच्या झंपराच्या बाया एवढ्याला झाल्या. ईद आल्या, ईद आल्या, आणि मागचा गळा एवढ्या 3 बोटाचा आला. जिची पाठड उघडी आहे, इथला गळा बी काही कळा ना वळा ना. ज्या स्त्रीला ब्लाऊज कसं आणि आपलं अंग कसं झाकावं हे कळत नाही, तिच्या घरात जन्माला येणारे लेकरं कसे असतील. बीज से